नमस्कार. अडीचच्या बातम्यात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी ऊर्जा बचत हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय. मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. पीक कापणीनंतर शेतातले उरलेले अवशेष जाळू नका, पंतप्रधानांचं शेतकऱ्यांना आवाहन. हवामान बदल विषयक आंतरराष्ट्रीय परिषद कडक सुरक्षा व्यवस्थेत उद्यापासून पॅरिसमध्ये. परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान आज पॅरिसला रवाना होणार. कोणत्याही अटींशिवाय भारताशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानची तयारी. पाक पंतप्रधानांचं वक्तव्य. आधुनिक तंत्रप्रणालीमुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात घट होईल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा पी.व्ही. सिंधू अजिंक्य. आणि संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका, राज्यातही काही भागात तापमानात घट. आणि आता सविस्तर वृत्त. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी ऊर्जा बचत, ऊर्जा संवर्धन हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज देशवासियांना संबोधित केलं. मन की बात या कार्यक्रमाच्या आजच्या 14व्या भागात पंतप्रधानांनी जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यावर चिंता व्यक्त केली. सौर ऊर्जेच्या माध्यमातून गरिबांसाठी विजेच्या कंदिलांचा प्रकल्प उभारणाऱ्या कानपूरच्या नूरजहां यांचं पंतप्रधानांनी विशेष कौतुक केलं. शेतातील गवत किंवा कापणीनंतर उरलेले अवशेष खूप उपयुक्त असून ते जाळू नयेत असं आवाहन पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना केलं. सबसे पहला तो उपाय है, हमें हमारे किसान भाइयों बहनों को प्रशिक्षित करना पड़ेगा, उनको सत्य समझाना पड़ेगा. ये फसल के अवशेष जलाने से हो सकता है समय बचता होगा, मेहनत बचती होगी, अगली फसल के लिए खेत तैयार हो जाता होगा, लेकिन ये सच्चाई नहीं है. फसल के अवशेष भी बहुत कीमती होते हैं. वे अपने आप में वो एक जैविक खाद्य होता है. हम उसको बर्बाद करते हैं. इतना ही नहीं, अगर उसको छोटे छोटे टुकड़े कर दिए जाएं तो वो पशुओं के लिए तो ड्राई फ्रूट बन जाता है. दूसरा, ये जलाने के कारण जमीन के जो ऊपर की परत होती है वो जल जाती है. जैसे शरीर की हमारी चमड़ी जल जाए तो जीना मुश्किल हो जाता है, वैसे ही ये फसल के अवशेष ठूंठ जलाने से सिर्फ ठूंठ नहीं जलते, ये पृथ्वी माता की चमड़ी जल जाती है. 3 डिसेंबरला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. अपंगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर त्यांच्या जीवनातून आपल्याला प्रेरणा मिळू शकते असं सांगून दहशतवाद्यांच्या प्राणघातक हल्ल्यात अपंग झालेले जावेद अहमद करत असलेल्या कामाबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. देशातल्या आशा कार्यकर्त्यास समर्पित वृत्तीनं काम करत असलेल्या कामाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. ओदिशातल्या जमुना मणिसिंह या आशा कार्यकर्तीनं तिच्या गावातून मलेरिया हद्दपार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी दखल घेतली. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आतापर्यंत 66 लाख व्यक्तींना फायदा झाला असून यापैकी 24 लाख महिला आहेत. मदत मिळणाऱ्यांमध्ये बहुतांश जण अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांपैकी आहेत. छोटे छोटे व्यावसायिक देशाची अर्थव्यवस्था पुढे नेत असतात. मुद्रा योजनेतून मिळालेल्या कर्जातून मुंबईच्या शैलेश भोसले यांनी सुरू केलेल्या व्यवसायाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. मेरे पास भी काफी कुछ खबरें आती रहती हैं. मुझे अभी किसी ने बताया कि मुंबई में कोई शैलेश भोसले करके हैं, उन्होंने मुद्रा योजना के तहत बैंक से उनको 8.5 लाख रुपयों का कर्ज मिला और उन्होंने सीवेज ड्रेन सफाई का बिजनेस शुरू किया. मैंने स्वच्छता अभियान के संबंध में कहा था कि स्वच्छता अभियान ऐसा है कि जो नए एंटरप्रेन्योर तैयार करेगा, और शैलेश भोसले ने कर दिखाया. वे एक टैंकर लाए हैं, उस काम को कर रहे, और मुझे बताया गया कि इतने कम समय में 2 लाख रुपया तो उन्होंने बैंक को वापस भी कर दिया. आखिरकार हमारा मुद्रा योजना के तहत यही इरादा है. एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी सूचना आणि मतं पाठवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी आजच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये केलं. आप भी अपना क्रिएटिव माइंड लगाइए. एकता अखंडितता के इस मंत्र को, एक भारत श्रेष्ठ भारत इस मंत्र को एक एक हिंदुस्तानी को जोड़ने वाला कैसे बना सकते हैं. कैसी योजना हो, कैसा कार्यक्रम हो, जानदार भी हो, शानदार भी हो, प्राणवान भी हो और हर किसी को जोड़ने के लिए सहज सरल हो.
सरकार क्या करे, समाज क्या करे, सिविल सोसाइटी क्या करे, बहुत सी बातें हो सकती हैं। मुझे विश्वास है कि आपके सुझाव जरूर काम आएंगे। हवामान बदल विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेला उद्यापासून पॅरिस इथं सुरुवात होत असून या परिषदेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। पॅरिसमध्ये 13 नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही परिषद होत असल्यानं फ्रेंच सरकारनं पूर्ण खबरदारी घेतली आहे। पोलीस आणि निमलष्करी दलाचे मिळून 1,20,000 जवान तैनात करण्यात आले आहेत। या परिषदेसाठी 196 देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आज पॅरिसला रवाना होत आहेत। दरम्यान स्वच्छ ऊर्जा आणि हरित वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी राष्ट्रकुल समूहातल्या छोट्या देशांना $25 लाख निधी उपलब्ध करून देणार असल्याचं भारतानं म्हटलं आहे। माल्टा इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत भारतानं ही घोषणा केली। कोणत्याही अटींशिवाय भारताशी चर्चा करण्याची तयारी पाकिस्ताननं दर्शवली आहे। माल्टा इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्यात चर्चा झाली। त्यावेळी शरीफ यांनी शांततेसाठी भारताशी चर्चेची तयारी दर्शवल्याचं वृत्त पाकिस्तानी वृत्तवाहिनीनं दिलं आहे। भारत आणि अफगाणिस्तान या शेजाऱ्यांशी पाकिस्तानला मैत्रीपूर्ण संबंध राखायचे आहेत असं शरीफ यांनी कॅमेरून यांना सांगितलं। सीमेवरचा गोळीबार आणि शस्त्रसंधी कराराचं वारंवार उल्लंघन यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संबंधांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर तणाव आहे। यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांची नियोजित चर्चा त्यातल्या मुद्द्यांवरून वाद झाल्यानं रद्द करण्यात आली होती। त्यावेळी भारताकडून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला जाणार होता, तर काश्मीरचा मुद्दा चर्चेमध्ये असावा असा पाकिस्तानचा आग्रह होता। तुर्कस्ताननं रशियाचं लढाऊ विमान पाडल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव आणखी वाढला आहे। रशियानं तुर्कस्तानवर आर्थिक निर्बंध घालायला मंजुरी दिली आहे। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी तुर्कस्तानकडून माफीची मागणी केली आहे, मात्र तुर्कस्ताननं ही मागणी धुडकावून लावली आहे। सिरियामध्ये रशियाकडून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या संरक्षण सज्जतेच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्ताननं रशियाला त्यांच्या आक्रमक धोरणाला आळा घालण्याचा इशारा दिला आहे। मात्र पॅरिस इथं होणाऱ्या हवामान बदलाच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांच्याशी थेट चर्चा करण्याची तयारी तुर्कस्ताननं दर्शवली आहे। जुन्या काळापासून अस्तित्वात असलेल्या देवदासी प्रथेचं उच्चाटन करणं आणि महिलांवर बळजबरीनं ही प्रथा लादण्याचे प्रकार याबाबत भूमिका स्पष्ट न केल्यानं सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला $25,000 दंड केला आहे। सर्वोच्च न्यायालयानं सरकारला 11 सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं होतं, मात्र सरकारनं या मुदतीत प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यानं सरकारला $25,000 दंड भरावा लागेल असं न्यायालयानं सांगितलं। देवदासी प्रथेला आळा घालण्यासाठी केंद्र आणि कर्नाटक सरकारला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेनं केली होती। या याचिकेवरची पुढली सुनावणी 8 जानेवारीला होणार आहे। 4 आठवड्यांच्या आत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। न्यायालयामध्ये एखाद्या प्रकरणात सरकारची बाजू मांडण्यासाठी त्या प्रकरणाची चांगली जाण असणारे सक्षम वकीलच नियुक्त करावेत, अन्यथा चुकीच्या पद्धतीनं न्यायदान होण्याची शक्यता असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। उत्तर प्रदेशात झालेल्या सरकारी वकिलांच्या नियुक्तीसंदर्भातल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हे मत व्यक्त केलं। वकिलांची केवळ न्यायविषयक सक्षमताच महत्त्वाची नसून कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणाशी त्यांचा संबंध नसावा असं न्यायालयानं म्हटलं आहे। कोणत्याही याचिकाकर्त्याप्रमाणे आपल्या पसंतीचा वकील निवडण्याचा अधिकार राज्यांना आहे, मात्र सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा मूळ हेतू बाजूला पडू नये असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। लोकसभेत उद्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनं दिलेला प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्वीकारला आहे। त्यामुळे उद्या लोकसभेत असहिष्णुतेचा मुद्दा चर्चेला येऊ शकेल। नियम 193 अन्वये ही चर्चा घेण्याची मागणी माकपच्या 2 सदस्यांनी केली होती। विरोधी पक्षांकडून बऱ्याच काळापासून या मुद्द्यावर चर्चेची मागणी होत आहे। 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षांनी ही मागणी लावून धरली होती। संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सरकार या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे। आधुनिक तंत्रप्रणालीमुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात घट होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाच्या DCRMS डायल 100 या यंत्रणेचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं। तसंच गस्ती वाहनांना मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला।
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस गुन्हा घडलेल्या ठिकाणी किती वेळात पोहोचतात याला महत्त्व आहे. आधुनिक तंत्रप्रणालीमुळे आता हे सहज शक्य होणार आहे. मुंबईनंतर नागपूरमध्ये सुरू होत असलेल्या नवीन यंत्रणेमुळे आता गुन्हेगारांवर वचक बसणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. पोलिसांचं केवळ संख्याबळ वाढवून गुन्हे कमी होणार नाहीत, तर आधुनिक तंत्रज्ञानांचा उपयोग करून ते किती लवकर आटोक्यात आणता येतील यावर पोलिसांचं यश अवलंबून आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले. घडलेल्या गुन्ह्यांचा तपास, पुरावे आणि न्यायालयानं दिलेली शिक्षा या 3 बाबींवर राज्य सरकार विशेष लक्ष देणार असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. नागपूर इथं काल महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या वतीनं संपूर्ण इंग्रजी शाळा संस्थाचालकांचा पहिला राज्यव्यापी महामेळावा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं. इंग्रजी शाळांचे प्रश्न सकारात्मकपणे सोडवता येतील, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. रोजगार, तंत्रज्ञान, विज्ञान शिक्षणाकरता इंग्रजीचं शिक्षण महत्त्वाचं आहे, त्यामुळे पालकांचा कल इंग्रजी शिक्षणाकडे वाढला आहे, असं ते म्हणाले. या मेळाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आलेले प्रश्न राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करून सकारात्मकपणे सोडवण्यात येतील. तसंच शिक्षण शुल्क आणि शिक्षण हक्क कायद्याबाबत संघटनेच्या सूचनांबाबत योग्य विचार करण्यात येईल, असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. राज्य सरकारनं 2000 कोटी रुपयांचा डाळ घोटाळा केला असून त्याविरोधात येत्या 8 डिसेंबरला अधिवेशन काळात विरोधी पक्ष धरणं आंदोलन करणार असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. ते आज रत्नागिरी इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा राजीनामाही मागणार असल्याचं ते म्हणाले. सत्ताधारी सरकारला शेतकऱ्यांसाठी काही करायचं नसून अवकाळी पाऊस, बदलता हवामान यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचं सरकारला गांभीर्य वाटत नसल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, मात्र सरकारमधल्या घटक पक्षांमधले वाद संपत नाहीत. डान्सबार बंदीबाबतही सरकारला अपयश आलं असल्यानं कोणतंही काम करायची सरकारची मानसिकता दिसत नाही, असं त्यांनी सांगितलं. अनेक महामंडळांवरच्या नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत, तर एसटी महामंडळाचे 2800 कोटी देण्यात आलेले नाहीत. अनेक नगरपालिका, महानगरपालिकांचे निधी सरकारनं गोठवले आहेत, असं विविध आरोप विखे पाटील यांनी यावेळी केले. या अपयशामुळे या सरकारनं सत्तेवरून पायउतार व्हावं अशी मागणी त्यांनी केली. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात कोणकोणत्या योजना राबवण्यात आल्या हे पाहण्यासाठी तसंच जिल्ह्यातल्या दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 2 आमदारांनी काल जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. पिण्याचं पाणी, जनावरांना चारा, अन्न सुरक्षा योजना आणि रोजगार हमी योजना या नागरिकांपर्यंत पोहोचल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी हा दौरा असल्याचं सावंत यांनी सांगितलं. पुण्यात काल दहशतवाद विरोधी पथकाची पुणे शाखा आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं भाईचारा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जगातल्या अनेक देशात इसिस या दहशतवादी संघटनेनं अनेक निष्पाप नागरिकांचे बळी घेतले. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी समाजात एकता निर्माण करण्यासाठी तरुणांनी काम करायला हवं या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केला होता. अनेक दहशतवादी संघटना भारतातल्या तरुणांचा या कामासाठी वापर करत आहेत, मात्र या तरुणांनी तिकडे न जाता देशासाठी काम केलं पाहिजे असा विचार यावेळी मांडण्यात आला. भाईचारा एकता या संकल्पनेवर आधारित एका नाटकाचं सादरीकरण या कार्यक्रमात झालं. मरने वालों और जख्मी होने वालों के लिए जरा गौर व फिक्र कीजिए, जरा अपनी अकल पर नजर डालिए. दुनिया में कोई मजहब दहशतगर्दी की तालीम नहीं देता. शरद पवार यांना विज्ञानाविषयी आस्था आहे, म्हणूनच त्यांनी राज्यातल्या विज्ञानविषयक उपक्रमांना प्राधान्य दिलं. राजकारणाबरोबर समाजकारणातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे, असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केलं. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाच्या वतीनं लोकनेते शरद पवार अभिष्टचिंतन या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. रघुनाथ माशेलकर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या हस्ते शरद पवार अ मास लीडर या पुस्तकाचं यावेळी प्रकाशनही करण्यात आलं. माणसाची जीवनशैली बदलण्याची तसंच व्याधींवर मात करण्याची शक्ती योगविद्येत आहे. त्यामुळे आजच्या ताणतणावाच्या वातावरणात योगाकडे वळावं असं आवाहन डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी केलं. नवी मुंबईतल्या वाशी इथं आयोजित 3ऱ्या योग साहित्य संमेलनात ते बोलत होते.
योगविद्येबाबत विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, चर्चासत्र आदी विशेष कार्यक्रमांचं या संमेलनात आयोजन करण्यात आलं आहे. योग विद्या निकेतन आणि यमुना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात शकुंतला निंबाळकर लिखित माझं समृद्ध जीवन या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. पहिल्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाचं सोलापूरमध्ये आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचा आज समारोप होणार असून या संमेलनातल्या घडामोडींविषयी दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिबानी जोशी. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित पहिल्या अखिल भारतीय मराठी बालनाट्य संमेलनाची धूम सध्या सोलापूरमध्ये सर्वत्र आहे. आज संमेलनाचा समारोपाचा दिवस आहे. गेले 3 दिवस इथे सोलापूर जिल्ह्यातल्या जवळजवळ 450 ते 500 शाळातली 2000हून अधिक मुलं या संमेलनामध्ये सहभागी झालेली होती. त्यासाठी त्यांच्या प्रत्येकाच्या शाळेमध्ये जाऊन ऑडिशन घेण्यात आलेली होती आणि त्यातल्या निवडक शाळांचा सहभाग इथे घेतला गेला होता आणि त्यामुळे जणू काही एखादी बालनाट्य चळवळच उभी राहावी असं सोलापूर जिल्ह्यातलं वातावरण या बालनाट्य संमेलनामुळे ढवळून निघालं आणि सगळी मुलं आणि त्यांचे शिक्षक मोठ्या उत्साहाने या संमेलनामध्ये सहभागी झाले होते. काल पहिल्या दिंडीच्या दिवशी तर जवळजवळ 2000हून अधिक मुलं दिंडीमध्ये सहभागी झालेली होती. काल बरेच परिसंवाद झाले, उद्घाटन समारंभ झाला आणि आजही कांचन सोनटक्के ज्या या पहिल्या बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत त्यांची प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या. नाट्य परिषदेकडनं त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या, तसंच बालनाट्य निर्मात्यांनी एकत्र येऊन आता ही चळवळ पुढे नेण्याची गरज आहे जी विखुरली गेली आहे राज्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये, अशी त्यांनी गरजही व्यक्त केली. आणि गेल्या वर्षभरात पुढच्या वर्षभरात बालनाट्य चळवळीसाठी जे जे करता येईल ते आपण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. आज दुपारच्या सत्रामध्ये बालनाट्य निर्मिती करणाऱ्या निर्माता प्रतिनिधींचा सहभाग असलेला परिसंवाद बालरंगभूमी काल, आज आणि उद्या हा होणार आहे. आणि त्यानंतर पंढरपूर शाखेतर्फे 150 कलाकारांचा मुलांचा अद्भुत तबला वादनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता बालनाट्य संमेलनाचा समारोप होणार आहे. मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे शेती करणं अवघड जात आहे. मात्र परभणी शहरातल्या कारागृह अधीक्षकांनी कैद्यांना सोबत घेऊन यशस्वी शेती करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. परभणी शहरातल्या जिल्हा कारागृहामध्ये एकूण 350 कैदी आहेत. या कारागृहाच्या मालकीच्या 16 एकरपैकी 3 एकर क्षेत्रामध्ये कृषी सहाय्यकांच्या मदतीनं शेतीचं प्रशिक्षण घेऊन आणि पाण्याचं नियोजन करून या कैद्यांनी 1.5 एकर क्षेत्रामध्ये तुरीची लागवड केली, तर उर्वरित 1.5 एकरामध्ये वांग, भेंडी, कारले, मेथी आदी पिकं घेतली. केवळ 1.5 एकरामध्ये या कैद्यांनी तब्बल 30 क्विंटल तुरीचं उत्पन्न घेतलंय. त्यामुळे या कारागृहाला लागणारी वर्षभरासाठीची तूर डाळ इथंच निर्माण झाली आहे. रोज ताजा भाजीपालाही कैद्यांना खायला मिळतोय. या कारागृह परिसरातली झाडांचीही निगा हे कैदी मोठ्या आवडीनं राखतात. त्यामुळे त्यांना रोजगार तर मिळतोच, परंतु हे काम करत असताना या कैद्यांमध्ये आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान शिकायला मिळालंय आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. बंदीतून सुटल्यानंतर चांगल्या पद्धतीचे शेती करू शकतात आणि शेतीमध्ये त्यांना पुन्हा रस निर्माण व्हावा हा उद्देश ठेवून या कारागृहाकडे महाबीजकडून आम्ही BN 711 हा वाण तुरीचा वापरलेला आहे आणि त्या प्रमाणात त्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण मशागत केलेली आहे आणि त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त उत्पादन वाढेल असा एक विश्वास आहे. एकीकडे मराठवाड्यातले सर्वच जिल्हे दुष्काळानं हैराण झालेत, मात्र परभणीच्या जिल्हा कारागृहातील कैदी आणि अधीक्षकांनी शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केलाय. मुंबईत इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गेल्या महिन्यात या स्मारकाचं भूमिपूजन झालं. या स्मारकासाठी खासदार रामदास आठवले यांनी प्रयत्न केले होते. त्यांचा जाहीर सत्कार काल मुंबईत झाला. रिपब्लिकन पक्षाच्या उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा विभागाच्या वतीनं विजयोत्सव मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला। महिलांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणारे ज्योतिबा फुले यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचं आवाहन सत्यपाल यांनी यावेळी केलं। साहित्यिका उर्मिला ठाकरे यांच्या संघर्षातल्या उर्मी या संग्रहाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं। तुम्हाला मालूम आहे एका पोलीस वाल्याची मर्डर झाला ना आमच्या जिल्ह्यात। पुण्यात काल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं। सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि करणे गुरुजी यांच्या हस्ते पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सिम्बायोसिस संस्थेचे अध्यक्ष श्याम मुजुमदार, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, मनीष कुलकर्णी यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी महासंघाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातलं पुमगाव दत्तक घेण्यात आलं। पुढील काळात राज्यातली 35 गावं दत्तक घेण्याचा विचार महासंघ करत आहे, असं महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी सांगितलं। समाजामध्ये जात भेद असता कामा नये, समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना आपण एकत्र आणलं पाहिजे, असं मत गिरीश बापट यांनी व्यक्त केलं। महाराष्ट्र ज्युडो संघटना आणि औरंगाबाद जिल्हा ज्युडो संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 43व्या राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेचं उद्घाटन काल औरंगाबादमध्ये महाराष्ट्र बँकेचे अधिकारी भगवान सुरासे यांच्या हस्ते झालं। राज्यातल्या एकूण 22 जिल्ह्यातल्या संघांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे। 3 डिसेंबरला चंडीगड इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू घेतले जातील आणि त्यानंतर महाराष्ट्राचा संघ जाहीर केला जाईल। भारताच्या पी.व्ही. सिंधूनं आज जपानच्या मिनात्सू मितानीचा पराभव करून मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेचं महिला एकेरीचं सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं। सिंधूनं अंतिम फेरीत मितानीला 21-9, 21-13, 21-14 असं पराभूत केलं। पहिल्या गेमपासूनच सिंधूनं या सामन्यावर वर्चस्व ठेवलं होतं, मात्र मितानीनं दुसऱ्या गेममध्ये चिवट प्रतिकार करत हा गेम जिंकून सामन्यात चुरस निर्माण केली। मात्र तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूनं मितानीला डोकंवर काढायची संधी दिली नाही आणि हा गेम जिंकत आपलं अजिंक्यपद कायम राखलं। जागतिक हॉकी लीग स्पर्धेमध्ये काल भारतानं बलाढ्य जर्मनीला 1-1 अशा बरोबरीत रोखलं। सामन्याच्या पूर्वार्धात जर्मनीनं गोल करून सामन्यात आघाडी घेतली होती, मात्र भारतानं आपला बचाव अभेद्य राखत उत्तरार्धात जर्मनीवर 1 गोल करून सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं। आणि आता हवामान। काश्मीर खोऱ्यासह संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला आहे। श्रीनगर इथं 0.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर लेहमध्ये तापमान उणे 7 अंशांच्याही खाली गेलं आहे। या मोसमात पहिल्यांदाच इतकं कमी तापमान नोंदवलं गेलं असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे। राज्यातही मुंबई, पुणे, अहमदनगर या ठिकाणी किमान तापमानात घट झाल्याचं दिसून येत आहे। येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर। जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी ऊर्जा बचत हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय, मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन। पीक कापणीनंतर शेतातले उरलेले अवशेष जाळू नका, पंतप्रधानांचं शेतकऱ्यांना आवाहन। हवामान बदल विषयक आंतरराष्ट्रीय परिषद कडक सुरक्षा व्यवस्थेत उद्यापासून पॅरिसमध्ये। परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान आज पॅरिसला रवाना होणार। कोणत्याही अटींशिवाय भारताशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानची तयारी, पाक पंतप्रधानांचं वक्तव्य। आधुनिक तंत्रप्रणालीमुळे गुन्ह्यांच्या प्रमाणात घट होईल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास। मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा पी.व्ही. सिंधू अजिंक्य। आणि संपूर्ण उत्तर भारतात थंडीचा कडाका, राज्यातही काही भागात तापमानात घट। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर।